मार्चनंतर आपल्याला आवश्यक कागदपत्राची माहिती आपण घेत आहोत. भरतीसाठी शैक्षणिक शिक्षण घेण्यासाठी किंवा इतर कामासाठी जे आवश्यक कागदपत्र असतात त्याची माहिती आपण इथे घेत आहोत. रहिवासी, उत्पन्न, अल्पभूधारक, भूमिहीन आणि नॅशनॅलिटीबद्दल मी आपल्याला माहिती अगोदर दिलेली आहे. त्यानंतर आता आपण जाऊन घेणार आहे EWS प्रमाणपत्र. EWS हे 2 प्रकारे निघू शकतं, एक स्टेटचं आहे आणि एक सेंट्रलचं आहे. मराठा कास्टसाठी महाराष्ट्रामध्ये ACBC आरक्षण लागू आहे, त्यामध्ये 10% आरक्षण त्यांना मिळालेलं आहे. आणि मराठा व्यतिरिक्त ज्या काही ओपन कॅटेगरीमधील व्यक्ती आहेत, विद्यार्थी आहेत, नोकरीसाठी पात्र असणारे लोक आहेत, त्यांच्यासाठी EWS प्रमाणपत्र शासनानं जाहीर केलेलं आहे. स्टेट EWSसाठी आपल्याला आधार कार्ड, TC, रहिवासी, उत्पन्न, 1967 पूर्वी वास्तव्यास होते याचा पुरावा, त्यामध्ये खासरापत्र किंवा वडिलाची, काकाची, आजोबाची कोणाची TC असेल, प्रवेश निर्गम असेल, कोणताही आपल्या कुटुंबातील 1967 पूर्वीचा पुरावा ग्राह्य त्यामध्ये धरला जातो. आणि कोणताही पुरावा उपलब्ध नसेल तर आपण एक घोषणापत्र देऊन अर्ज दाखल करू शकता. तसेच सेंट्रल EWSसाठी आपल्याला आधार कार्ड, TC, रहिवासी, उत्पन्न, 1967चा पुरावा, अर्ज, शपथपत्र या व्यतिरिक्त 7/12 एकूण जमिनीचा दाखला आणि राशन कार्डसुद्धा आवश्यक आहे. कारण केंद्राच्या प्रमाणपत्रासाठी 5 एकरच्या आत शेती आवश्यक आहे. पूर्ण कुटुंबाची मिळून शेती जी आहे 5 एकरच्या आत असली पाहिजे. त्यानंतर आहे कास्ट सर्टिफिकेट. कास्ट सर्टिफिकेटसाठी आपल्याला अर्जदाराचे आधार कार्ड, तहसीलचं रहिवासी त्यांचं TC, त्यानंतर वडिलांची TC, वडील जर शिक्षित नसेल तर निरक्षर असल्याचं शपथपत्र, त्यानंतर 5 नातेवाईकाचं जातीचं प्रमाणपत्र किंवा उपलब्ध असेल तर TC, त्यांचे आधार कार्ड, मतदान कार्ड जोडायचे. त्यानंतर जे आपण नातेवाईक जोडलेलं त्यांची कागदपत्र आपण संचिकेला जोडणार आहोत, त्यांच्या नावाची आपल्याला वंशावळ तयार करायची, फॅमिली ट्री, त्यामध्ये सर्व पुरावे ज्यांचे आपण लावतो आहे त्यांचे नाव शो झालं पाहिजे. आणि या व्यतिरिक्त अजून जुना जेवढा पुरावा तुमच्याकडे असेल ते कॅटेगरी वाईज वेगवेगळ्या वर्षाची आपल्याला पुरावे मागतात. 1950 पूर्वी SC STसाठी मागतात. त्यानंतर 1967चा जो पुरावा आहे तो OBC यांच्यासाठी आहे. तर हे सर्व डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहेत. तर आता मार्च महिना संपलेला आहे, एप्रिलचा महिना चालू आहे, सध्या गर्दी कमी आहे सेतू केंद्रामध्ये. तर आपल्याला विनंती करण्यात येते लवकरात लवकर आपल्या जवळच्या सेतू केंद्रामध्ये जाऊन रहिवासी, उत्पन्न, अल्पभूधारक, भूमिहीन प्रमाणपत्र, नॅशनॅलिटी, त्यानंतर EWS स्टेट आहे